कमी करा समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदावं जगन्नेत्रपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रम् सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुमा क्षत्रपते प्रारंभे वंदे करो गणपते विद्यादया सागरा अज्ञानत्वरोणि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आता हृदय आपुले चोफाडुनिया भले वरे वैष्णव पावले श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता सामर्त्याळे गजाननाच्या सामर्त्याळे गजाननाच्या संकट जातील गजानन
काम करेन सांगता साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर दाकुटे मूर्ती उभा बसतो प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने विश्व संत ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर वैराग्याचे मृतिमंत पुतळे देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे. विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन आहे. पहिले कोण तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक राजाधिराज कोमलांग आणि शमलांग जगाचा न्यायाधीश म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले जो जगाते चाडिता कृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु कोण ज्यांनी गीतेवरती गुढभाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु कोण तर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकडांचा इथोनिया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांचा हा चार चरणाचा देव आणि भक्ताचा आतुर प्रेमाचा संबंध सांगणारा गुढ भक्त आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल अभंगाचा भावार्थाने स्पष्टार्थ बोलण्याच्या उदरकारणी सेवा किम निमित्ताने आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर ती असं संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावन झालेली ही भूमी जगतजननी जगदभवानी जगदमाया आपल्यावरची जी कृपा छत्र आहे ज्या मातेची कृपा आपल्या परिसरावरती आहे ती आदिशक्ती आदि माया तिने देवाची आई साहेब मुक्ताबाईंच्या या पावन दरबारामध्ये या पावन परिसरामध्ये त्यांच्याही चरणस्पर्शाने त्यांच्याही वास्तव्याने हा प्रसन्न झालेला परिसर त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्यावरती आहे. त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी फार मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या या सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे. समस्त गावकरी मंडळी आपल्या गावाचं नाव आहे मनोर बुद्रुक खुर्द आणि बुर्द. आम्ही बुद्रुक मध्ये गेलतो. मग त्यांनी तिकडचं दाखवता म्हणे हा गाड रस्त्यानं जातो मी तिकडून गाडी घातली. असं वाटतं की काय आता काही किडीचे खोडे फेकणं पडता की काय. या रोडनं आलो. मग तेवढं ते आमच्या सोबत येईल म्हणे की नाही म्हणे महाराज हेष्ट भवानीचं मंदिर आहे. भवानीच्या मंदिरापासून इकडे येण्याचा योग. आमच्या दिंडीमध्ये पायदल असतात. दादांची भेट झाली नाही का. दादांनी सांगितलं म्हणे कुठे चालले म्हणे तुम्ही बायपास बोधोड चालले. आणि असं गोड नियोजन आपल्या या नगरीमध्ये केलं आहे. आपली ही नगरी मनोर नगरी या गावामध्येच असं रत्न जन्माला आलं. या परिसराचं वैभव कमी वयामध्ये फार मोठं नाव लौकिक केलं आमच्या महाराजांनी. आपल्या खानदेशी मंत्रमुग्ध केला. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आमच्या महाराजांची कीर्तन असतात. असे आदरणीय भागवताचार्य आमच्या परिसरामध्ये कथा महाराजांनी केली. फार मोठी रसाळ कथा वक्तृत्व असे असणारे आपल्या भागाचं वैभव याच गावातलं रत्न
आमचे हरिभक्तपरायण मयूरजी महाराज मनूरकर यांच्या रसाळवाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करीत आहात. श्रीमद भागवत कथेची हा लाभ आपण आपल्या जीवनामध्ये घेत आहात. आमचे महाराज सुद्धा कीर्तनामध्ये उभे आहेत. खरोखरच माझं भाग्य समजतो की या ठिकाणी महाराष्ट्रातील एक एकावनी बडीरे, एकापेक्षा एक गुणवान मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे. मृदंगाचा राजा, हातामध्ये गोळवा, अशी मूर्ती लहान पण कीर्ती महान, आणि नावही भागवत. चालू आहे भागवत आहे का? आपल्या भागवतजी महाराज तोरणाळेकर. बघा महाराजांचं काय साधना आहे जीवनामध्ये. तोरणाळेकर महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आदरणीय आमचे परिश्रमजी महाराज सुनगाव, जळगाव जामोदच्या पुढे सुनगाव आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी गोड चाल गाली. आमचे सातपोते बुवा, ते चाळणाव सातपोते. आता आठवतो तुम्हाला ते 3 कीर्तन झाल्यावर हरभरे असे सातपोते बुवा. आणि आमचे आदरणीय एकनाथजी महाराज उत्कृष्ट गायनाचार्य, आमचे मनूरचे महाराज आकाशजी महाराज, वाडीचे महाराज उमेश दादा, विनेकरी दादाचं नाव ज्ञानदेव भाऊ. हो, सौण सुद्धा अप्रतिम आहे. अतिशय गोड सौण आहे. गुरु माऊली सौंड सिस्टीम. एकदा जोरात टाळ्या वाजवा. ओझर खेळा. आमच्या दादांचा सौंड गोड आहे. फक्त मॉनिटर गेल्यामुळे जरा आवाज दबला पडल्यावर. आता आले का जेवण करून? बरं आहे. आमचे बडले बोल याच गावातला रत्न आहे. भाग्यवान मंडळी आमचे बडले बोल कधीपासून सेवा करतात ते अखंड. मधुकर बाबा सोबत, सुपडाजी बाबा सोबत सेवा आहे. मुक्ताबाईची सेवा. थंडी बाजू राहिलं बरीच खाल्लं वांग्याचं. वाग्या सोवाग्या वाग्या सोवाग्या प्रेम मल्हारी जीवन माझ्या खंडोबारायाचा आवडता नैवेद्य कोणता? आत्मनिवेदन भरित रोडगा. त्यांचा संत मंडळीला भोजन होतं. ज्यांच्याकडून भोजन होतं ना, भरीत आणि पुरी. रोडगा नव्हता म्हणा, भरीत पुरी होती. असे संध्याकाळचे अन्नदाते, सकाळचे अन्नदाते आमचे कैलास भाऊ जाट, संध्याकाळचे अन्नदाते संत भोजन ज्यांच्याकडे होतं कैलास भाऊ खाडके, ज्यांच्याकडे याची कीर्तन सेवा आहे.
भाग्यवान मंडळी आहे मायबाप श्रीराम बळीराम खाडपे आणि त्यांच्या वडिलांच्या हे पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी सौजन्य दिलं, त्यालाच मुलगा म्हणतात. यांना खरोखरच कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आई वडिलांच्या नावानं दान धर्म करणं भाग्य लागतं त्याला. हो, ज्यांच्या स्मरणार्थ बळीराम गणू खाडपे बघा पुण्यस्मरण, नाहीतर काही तर काहीच करत नाही. हो, भाग्यवान आहे. मुलगा कसा पाहिजे तर महाराजांनी पुरावा दिला. जननी जनेसु भक्त जने दाता या शूर नाही तो माता वांजवली क्यों खोए अपना नूर. मुलगा पाहिजे तर हरिभक्त पाहिजे, मुलगा पाहिजे तर कसा पाहिजे 31 डिसेंबर गाजवणारा. काय उलटी कॅसेट फिरली म्हणे महाराज. 31 डिसेंबर आला आणि एकादशी त्याच दिवशी आली, आपत पडली. आमच्या गावातला तर 15 दिवसापासून बोकड्याला चारा खाऊ घाले. हुकलं त्याचं पंचांग पाहिलं, पंचांग पाय म्हणे एवढी तयारी कशाची आहे म्हणे, बोकड्या तयार करायची. ओ म्हणे येड्या फिटिंगच्या, ओ येडी हयत पाहिलं नाही का तुम्ही ना काय म्हणे 31 डिसेंबरला म्हणे काय एकादशी आहे म्हणे. कार्यक्रम फेल झाला. तसा मुलगा नाही पाहिजे महाराज. कभी खुशी कभी गम तो कभी देसे कभी रम. असा मुलगा नाही पाहिजे. मुलगा पाहिजे हरिभक्त पाहिजे, दान धर्म करणारा, संतांना घरी नेणारा, संतांना दान दक्षिणा देणारा, धर्म करणारा, अन्नदान देणारा. आई साहेबांच्या पावन दरबारामध्ये अन्नदान देण्याची भाग्यवंत टाळी वाजवा जरा. अशी टाळी वाजवा की दुसऱ्यानं चादर फेकून गेली पाहिजे, गरमी तयार झाली पाहिजे. जोरात वाजवायची टाळी. म्हणतात ना वाजी टाळ टाळ्या टाळी होय उडे विघ्नाचे. काय तयारी आहे महाराज, काय गायनाचार्य, काय आवाज आहे. याला उपासना म्हणतात. याला म्हणतात चारच. चार महाराज मंडळी बघा, चारच कलाकार आहे. पण 10,000 रुपयाचा एक महाराज. हो, त्याला तयारी म्हणतात. नाहीतर असा मेळ बसत नाही.
आपण म्हणा कुठं तर मागचा म्हणते कुठं. आपण म्हणा काय तर मागचा दुसरंच काही म्हणून टाकते. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं मावशी, मी म्हटलं दिनाची माऊली. त्या भजनाला काही सरळ काही ऐकू आलं नाही म्हणलं, त्याला दुसरंच ऐकू आलं. तो म्हणे दिन्याची मायमेली. म्हटलं उलट्या फिटिंग कशाचा कशाला मेळ लागत नाही. तो विना कोण्या स्वरा, तू म्हणतो कोण्या स्वरा. नाही का कुठं कुठं मेळ बसतो असा. आपण म्हणतो प्रमाणेचे दान देगा देवा, आणि मागचा भजनी म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग व्हावा. म्हटलं अंदा सांगे बैर्याले, आणि गाडी चालले खैर्याले. दमडी के तालमे चिपडी खुशाल. अवघड आहे. एका ठिकाणी प्रमाण म्हटलं मी बाबा, एका ठिकाणी प्रमाण म्हटलं सोय झालं. अरे तुका म्हणे रुद्रवती तरणे. म्हातारा काळकरी पाहला, कुणाच्याले लागला. आनंद ते तिचा मुकयाची वाचा. हा आनंद कुठंच नाही. मला सहज प्रमाण आठवलं. मग म्हातारा त्या वयामध्ये नाचायला लागला ना भजनात. मी सहज म्हटलं तुका म्हणे रुद्रवती तरणे रे. मागच्या भजनाच्या तोंडात एक येतात सारा खलबत्ता होय. सारा अंदरचा माल मसाला माईकवर फेकलेला. म्हटलं तर फेकू दे ना बाबा, पण प्रमाण ते व्यवस्थित म्हण. मी म्हटलं तुका म्हणे रुंदवती तरणे रे. तो मागचा कुत्र्यानं बाजून धरली रे. हाली न्यारा शा 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 शा. म्हटलं ते हालणं बंद करणार. सरळ ऐक, सरळ म्हण. अवघड आहे. कुठं कुठं मेळ बसत नाही. पण साऊंड सुद्धा प्रतिमा आमच्या दादासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. का बोललोय मी? ब्रेक इन द रिमांड कंट्रोल विदाउट ब्रेक. कुठं कंट्रोल करायचं आहे त्यांना माहित आहे. हो मॉनिटर गेला तरी पण दादा आपलं सहकार्य. तर म्हणतात तोला मोलाचा सिंहाचा वाटा कार्यक्रमामध्ये आमच्या सोंडवाल्या दादांचा आहे. प्रयत्न करा, आवाज जरा मोकळा करा पुन्हा. हो फक्त बोलण्याच्या वेळेला जरा रिपीट नका द्या, आवाज मोकळा करा. गायनाच्या वेळेत थोडासा विकू, जास्त विकू लागत नाही मला. फक्त बोलायच्या वेळेस आवाज वाढवा आणि विको कमी ठेवा. विडाला 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 विडाला. भागवत कथा आपल्या गावामध्ये चालू आहे. कथा काय करते? कथा जीवनातली दुःखाची वजाबाकी करते आणि सुख प्राप्त करून देते. ती कथा आहे भगवान परमात्म्याची. आपल्या संसारातली व्यथा आहे. किती चाला भराभर पण दोन्ही पाय बराबर. म्हणे महाराज या वर्षी सलाब टाकायचा विचार आहे. पुन्हा 6 महिन्याने गेलो. म्हटलं आजी टाकला आणि सला. म्हणे भाऊ संडासवर नाही पडला तर घराची गोष्ट जाऊ दे. अवघड आहे. व्यथा आहे जीवनामध्ये. किती कमवा. एक बाबा तर म्हणे भरपूर कमवलं. म्हणे महाराज आपल्याकडे 1.5 एकर होतं तर दुसऱ्याचं बाण करू करू 3 केलं. पण तरी बजेट काही बसला नाही. किती कमवलं. आजी म्हणे महाराज सांगतो तुला यादीच दिली आजी ना. यादी ऐकवली विको कमी करावं. यादी ऐकवली आजी. म्हटलं आजी किती कमवलं. आजी म्हणे पप्प्या गुड्डी सुट्टी मोठी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर वाफे चिंगड्या कांदे गुन्हे लटणं पैपाट फुकणी मिसी कणकणी डिश ड्युटी बाथरूम संडास किचन वटा सगळी एवढं कमवलं. पण काय फायदा आहे. जीवनातली व्यथा आहे नाही का. अरे सकळ जीवनातलं वैभव सांगावं. आणि उरले किती दिवसाचा 5वा दिवस आहे आपल्या कथेचा. 2 दिवस बाकी राहिले. 2 दिवसामध्ये म्हशीले चारा टाकून देत जा. बोवाले म्हणा दूध पाच जा. तरी 2-3 ताबे तुम्ही पिऊन घेत जा. पण मला भागवत ऐकले जाऊ देत जा. हो पण कथा ऐका. जीवनाचं सोनं करा. अरे संसारियों के साथ रहोगे. ऐका माझं वाक्य ऐका. जीवनाचा उद्धार करणारं वाक्य दादा. अरे संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरी शाम की याद आएगी.
म्हटले सकळ वैभव सांडावे आणि गीता भागवत ऐकावे. काय करत कथा भाग्यते स्नाने करती त्यांचे उतरते पूर्वजते. पूर्वजतांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य कथेमध्ये आहे. आणि तुमचं आमचं भाग्य आहे ना, घड्याळचा काटा पट 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 पुढे पडतोय नाही का? आपल्याला 10ला किती वाजले दादा आता? 9:34 मध्ये एका डोळ्यानं कमी आहे, पहिले जरा जोरात बोलत जा. हो 9:34 झाले. ऐका, अरे भगवान परमात्म्याने तुम्हाला अनमोल किमतीचा हृदय दिलाय, जीवनाचं सार्थक कथा ऐका. हो, आणि त्या परमात्म्याची कृपा आहे आधी की देवान तुम्हाला आपल्याला जिवंत ठेवलं. आमच्या मयूर महाराजांच्या मुखारविंदातून कथा ऐकण्यासाठी देवानं पत्त काटलं नाही आपलं, वेटिंगवर ठेवलं. उद्या म्हणे माय 4-5 वर्ष कथा ऐक मस्त, टेन्शन काही घेऊ नको. देवाची कृपा आहे आपल्यावरती. कृपा कशी कृपा म्हटले? अरे आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. ऐका, आपल्या मनात आलं ते कधी होत नाही, आणि त्या परमात्म्याच्या मनात आलं ते कधी टळत, बोला बोला बोला, कधीच टळत नाही. त्याच्या मनात आलं तेच होईल, आपल्या मनामध्ये आलं ते होणार नाही. बाबा म्हणे मीनं 1-2 लाचा प्रयत्न केला पण 3-2 आला, उलटी फिटिंग झाली. हो, अरे त्याच्या मनामध्ये आलं तेच होणार. म्हटले उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है, दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ तो वहां नहीं था, और जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है, और मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को श्री नहीं आता, नहीं तो 5 वर्ष के द्रुबाल को भक्ति प्रदान कर देता. राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई म्हणते, ऐका, धुंद झाला धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. वा वा, धुंद झाला दरबार,
श्री संत जनाबाई महाराज कुठल्या पुऱ्या हरण्याच्या गंगाखेड झोप लागते का बुवा? गंगाखेडच्या जनाबाई महाराज, त्या जनाबाई महाराज परमात्म्याच्या पुढे गेल्या आणि म्हटले, विठ्या मुळमाईच्या कारण्या, अरे तुझे जावं म्हण तुला पाहुणी काढ रडे. त्या चाली तिकडच्या चोपड्याकडच्या. मी तिकडे गेलो, वटार सुटकार गटार, गावाचं नाव आहे वटार, त्याच्याही पुढे गटार सुटकार. मला जाणवतं तिकडे सुटकारले, तो म्हणे बाबा पहिले गटार लागेल, मग वटार लागेल, मग सुटकार लागेल. म्हटलं गटार. गेलो तिकडे कीर्तन करायला. आता तिकडची चाल, प्रत्येक भागातली चाल वेगवेगळी आहे. मी सहज म्हटलं, अरे विठ्या मुळमाईच्या कारण्या, तुझे जावा म्हणे तुला पाहुणे काढ रडे, तुला पाहुणे काढ रडे. खाली बसलो होतो कोल्हापुरी मुशा, त्या 1.5 क्विंटलचं म्हातार होत. कोल्हापुरी मुशा बाबाला असं वाटलं आपल्याच गँग म्हणलाय म्हणे. मी म्हटलं हो. तो बाबा तिकून उचललं ना, जिरे 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 जिरे. हो म्हटलं नाना आहे ना, घरी पडेल म्हातारा म्हणे, आता आला हो म्हणे, साला लाईनवर हा. पहिले म्हणे आण म्हणे माझ्या शर्ट. हो अवघड आहे, भागाभागातली प्रथा आहे. हो ती जनाबाई महाराज त्या परमात्म्याला सांगते, तुझ्या दरबारातला न्याय मोठा उलटा आहे. काय केलं? पुण्यवंत पाताळा लोकी नेला. अरे तुझ्या मनामध्ये आलं तू तेच करतोय, आमच्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. म्हणून त्या परमात्म्याचे उपकार आहे आपल्यावर, की त्या परमात्म्याने एवढा मोठा भव्य आणि दिव्य सोहळा पाहण्यासाठी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलं. विडालं आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये बोलतात, अरे बाबा जगाचा बाप कोण? जो विटीवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तो जगाचा बाप आहे. तो कुठे आहे? भिवरीच्या काठावरती. तो पंढरीश परमात्मा. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज कोमलांग आणि श्यामलांग जगाचा बाप येतो म्हटले कुठं? समागमाला. पण कोणाच्या? भक्ताच्या. कोण ते भक्त? भक्त ऐसे जाना गेले उदास, गेले आशा पाश निवारणे. त्या भक्ताच्या समागमाला येतो. भक्त किती प्रकारचे ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या, अध्यात्माकडे ओढ घाला. हो बऱ्याचशा श्रोते मंडळीची अशी परिस्थिती झाली भागाभागामध्ये की लोकांना अध्यात्म कळतं पण पचत नाही. हो कळतं पण पचत नाही. त्यांना विनोद गोड वाटतो. विनोदानं काय झालं? जीवनाची माती केली. हो संतांचे पुरावे, देवाचे चरित्र नावडे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा या जीवाला गोड वाटते. हो पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय 4 प्रकार भक्ताचे सांगतात. विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलं. गीतेतला श्लोक आहे, ज्ञानोबारायमध्ये ओवी आहे, ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये. कारण संस्कृत भाषा जगाचीकडे ना, म्हणून नारायणा कृपा केली, करुणा केली. माझ्या माऊलीने 56 भाषेचा गौरव केलाय दादा. ऐकणारी मंडळी सुज्ञ आहे, कमी आहे श्रोते मंडळी, पण चाणक्य जिज्ञासू आहे. हो
चार प्रकारचे भक्त. आणि माऊली 56 भाषेचा गौरव माऊलीला का दिला? 56 भाषा येत होत्या. किती किती? बोला बोला. 56 भाषा माझ्या माऊलीला येत होत्या. आपल्याला तर मराठी येत नाही शेती. मराठी जाऊ द्या, काही काही मराठीच अपमान जाऊ द्या, काही काही हिंदीचा इथला अपमान करता हो. काय बोलाव बाप. आपण म्हणा कुठं गेलते? शेतात गेलतो. तिकून आल्यावर कहा गए थे? खेत में गया था. हो. इकून म्हणे शेतात गेलो, तिकून म्हणे खेत में आया. क्यों? मैंने ऐसी कैसी तुम्हारी हिंदी? नहीं हमारी हिंदी लेकिन हेलपाटे खाती है जरा जरा. काय फायदा है? घर से गया वावर में से आया. इतली अवघड मराठी, एवढी अवघड हिंदी आपली आहे. मराठी धड नाही. तिकडे गेले वराळात की राजा हो ना भाषा अवघड भाषा आहे. इकडे गेले म्हणजे इकडे जरा खानदेश मध्ये जा तुम्ही, तो पोऱ्या बाबा कुठे गेलता बे? अवघड झाली भाषा. धड काही भाषेचा चांगला शुद्ध वापर नाही. पण माऊलीने 56 भाषेचा गौरव केला. तिला माऊली म्हटले बाबा 56 भाषेचा केला असे गौरव. एवढं अथांग ज्ञान माझ्या माऊलीकडे आहे. पण तरी माझी माऊली स्वतःला म्हणतात जरी झाला मी विवेक. अरे मूर्ख आहे मी. स्वतःला मूर्ख म्हणतात. एवढी मोठी ज्ञानेश्वरी जगाच्या पुढे दिली. अथांग ज्ञान माझ्या माऊलीकडे होई आहे. त्या माऊलीला बोलावं. 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिला अर्थ म्हणजे दुसरा ज्ञान सुबोलीचे, तिसरा अर्थ जाणे, चौथा ज्ञान. या पहिला अर्थ भक्त आहे. अर्थ भक्त पूर्ण झाले. अनेक भक्तांचे पुरावे दिले. कौरवे पांचाळी सवे माझी आडले, वस्त्रहरणा वस्त्रे कशी झाली माऊली. पांडुरंगे पांडुरंगे हा पांडुरंगे पांडुरंगे. कौरवे पांचाळी सभी माझी आली. द्रौपदी. महाभारत सगळ्यांना माहित आहे. महाभारतातलं दृष्टांत सगळ्यांना माहित आहे. ज्या वेळेला दुर्योधनानं सांगितलं होतं कोणाला? दुःशासनवाल्या. काऊन शासनवाल्यावर आणताय राव? म्हटले दुःशासनाला सांगितलं दुःशासन जी भैया जा. द्रौपदी के बाल पकड़कर द्रौपदी को इस भरी हुई सभा में लेकर आओ. कुठला दुःशासन गेला. द्रौपदीच्या महालात गेला. द्रौपदीने आदर केला. आणि आम्हाला शास्त्र शिकवतं जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे, चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या, चाहे कितनी प्यारी हो कन्या उस घर घर होना ना चाहिए. जिस भजन में प्रभु का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. उस भजन में प्रभु का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस भजन में प्रभु का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. ज्या भजनात राम नाही त्या भजनाचं आम्हाला काही काम नाही. पण ज्या भजनात राम नसते त्यालाच टोले मारतो आपण. गेलो ना देणं
तिच्यात राम पाहणं. राम काही दिसत नाही. मुक्ताबाईच्या दिंडीत बी तेच भजन, सखाराम बाबाची दिंडीत तेच भजन, जयराम बाबाची दिंडीत तेच भजन. एकादशी या दिवशी महिला मंडळचे भजन पहा तुम्ही, तेच भजन. तिच्यात राम नाही. काय म्हणायचं असलं तर काय म्हणा, शापक नका म्हणा, अरे गाथ्यातलं म्हणा, तुकोबारायच्या गाथ्यातलं भजन म्हणा. वाणी पवित्र होते, पुण्यवंत व्हावे, गीता सजनांचे नावे, निगे माझीवाच्या तुटे, महालाभ फुकासाठी. नाही तर असे भजन निघाले बाबा, त्याले माय बी नाही बाप बी नाही, कोणीच नाही. हो काय म्हणणं, तुकोबारायचे अभंग, तुकोबारायच्या गौरणी काय सामान्य आहे का? ऐका ना. भूलविले भूलविले, शाप काय काही गौड नाही, तुकोबारायची आहे. ऐका. हे भूलविले 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 वेणू दे, वेणू वाजविला संतांच्या बघ म्हणा. ऐशियाचा पदरदरा जने देव येतो गरा. हो संतांचे भजन म्हणा, संतांचे अभंग म्हणा. मला बोलायचं एकाच्या घरी आदर नाही त्या घरी जाऊ नये. दुःशासन गेला, द्रौपदीला आदर केला, विचार मनामध्ये होता. द्रौपदीला आदर केला, काय केला? ती पतिव्रता होती, ती पतिव्रता होती म्हणून तिने आदर केला. पतिव्रता कोणाला म्हणतात ऐका. पतिव्रतेचा नेम तुम्ही घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानते देवाप्रमाण. पतीला आला राग तरी बोले असून, अपराधाने क्षमा मागते बदल पसून. हे देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, द्या मला मरण. तुळशीला पाणी घाले नित्य नियमाप्रमाण, तुळशीला पाणी घाले नित्य नियमाप्रमाण. तिला पतिव्रता म्हणतात. देवाला प्रार्थना करते. माझा मालक किती पेताड असला ना, पण राहू दे बाबा, राहू दे, मला नाही पण माझ्या मालकाला राहू दे. तिला पतिव्रता म्हटले. किती पेताळ नवरा असला पण देवासाठी प्रार्थना करते, मालकासाठी प्रार्थना करते. ती द्रौपदी आदर केला. विचार म्हणाले केसाला हात लावला, केसाला हात लावला द्रौपदीच्या. आणि त्या वेळेला ओरडली, म्हटले ए दुःशासना, अरे मी 5 पांडवांची पत्नी आहे, माझ्या केसाला हात नको लावू. म्हटले तू 5 पांडवांची पत्नी जरी असली पण तू आता आमची दासी आहे. कोण आहे? दासी आहे. आणि दासीला मालकानं जसं ठेवलं तसं राहावं लागतं, हा नियम आहे. म्हटले तुझे 5चे 5ही मालक आम्हाला हरवले तुला. ओ तुला आता इथून न्यायचंय आम्हाला. केसाला हात लावला. ज्या दिवशी केसाला हात लावला, भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेल्या नारीच्या केसाला हात लावला, त्या दिवशी खरं महाभारत घडलं. द्रौपदीने सांगितले तुझ्या रस्त्यानं मला फरफटत नेतोय, त्या रस्त्यानं रक्ताचा पूर वाईल, रक्ताचा पूर वाहला. ज्या वेळेला द्रौपदीला सभेमध्ये नेलं, पहिल्यांदा लक्ष 180 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे गेलं. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे पितामह भीष्म.
विचारलं, आचार्य मी हरल्या गेले का? का बेटा? माझे पाचही पती परतंत्र्यात गेले, मी स्वतंत्र द्रौपदीपणावर लावण्याचा अधिकार यांना शिल्लक राहतो का? आचार्य बोला. पितामह भीष्माचार्य बोलू शकले नाही. का बोलू शकले नाही? का दुर्जनांचं खाल्लेलं आहे. मग काही काही लोक दबेल असतात, दबेल असतात. काही काही लोक म्हणले तो माणूस का बोलत नाही तुमच्याकडून? तो त्याचा दबेल आहे, त्याचं खाल्लाय का? दुर्जन माणसाचं खाऊ नाही. माणसा सज्जनाच्या सोबत राहावं, माणसानं उपाशी राहा. उपाशी नाही खायला वेळ आला तरी भाऊचा प्रचार चालू ठेवा. चांगला माणूस आहे. नाही तर इथली उलटी फिटिंग झाली. आता एका भाऊचं शीट पडलं आणि रातभर तो जप लावला. भाऊचं शीट कसं पडलं, भाऊचं शीट कसं पडलं, भाऊचं शीट कसं पडलं. बाई उठून बसली व म्हणे, भाऊचं शीट जाऊ दे, आपल्या संडाचं शीट उलट व्हायला आहे. ते धडकरा म्हटले दुर्जनाचा घास खावणं अवघड झालंय. आता त्यांची फिटिंग गुप्त रूपानं असते, पण गोर गरिबाचे मुलं दंगलीमध्ये लोटून देतात. तुम्ही दंगल करा, पण ते साईटला राहतात. सामान्य मुलं दंगलीमध्ये भांडणामध्ये असतात, ते शांत बसलेला असतात. तरुणाला एक आदेश आहे, जीवनात कोण्या अडचणीमध्ये पडू नका. मायबापाची मान खाली जाईल, मायबापाला इंडो सल्फनचा डब्बा घेण्याची पारी येईल, गळफास घेण्याची पारी येईल. असं जीवनामध्ये वर्तन करू नका. जीवनाचं सोनं होईल तुमच्या. जायचं असेल मागे कोणाच्या जा, मार्ग दावणे गेली आधी, दया आणि दी संतते. मुक्ताबाईची वारी करा. कोणाचा प्रचार केल्यापेक्षा मुक्ताबाईची वारी कर पायदल. 1 वर्ष कर पायदल, 24 एकादशा पायदल कर. 2 वर्षात किंवा बजेट बसते. विडाला विडाला ज्या वेळेला भीष्माचार्यांनी मान खाली घातली, पण बोलू शकले नाही. कृपाचार्य बोलतात, बेटा मीही बोललो असतो, पण मलाही बोलता येत नाही. का? दुर्जनाचं खाल्लंय. 5 बालकांच्या जोड गेली. तो धर्मराजा बहु पुण्यरासी, का दूत घेणे दुर्योधनासी. हरोणिकांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाले विपरीत बुद्धी. कोणीच बोलू शकलं नाही बाबा. त्यावेळेला गरम रक्ताचा दादा भीम गदा घेऊन उठला. तेवढ्या धर्मात थाप मागले. का दादा? अरे युद्धाला टाइम आहे. का? तिथले दुःख पराणे उतनेचे सोसावे, देवतयाला शिक्षा देईल म्हणून उगीचे बचावे. किती दुःख दिला दुसऱ्याने, पण तरी सण करणं आपलं कर्तव्य आहे. आता काय करू प्रभू? देवाचा धावा करणारी द्रौपदी आहे का? कुठे गुंतलासी वर विचाराया, कुठे गुंतलासी वर विचाराया. वेळ का सकळाला गेला, हो वेळ का सकळाला गेला. कुठे गुंतलासी
स्वरानं हाक मारली. तोरा झाले गरुडा टाकली मान. द्रौपदीच्या लागे नारायण. ऐका म्हटले महाराज मेल्यानंतरही कळालं नाही नारी थी या साडी ती साडी बिजणारी थी की नारी बिच साडी ती. याला म्हणतात आर्त स्वरानं हाक मारणारा भक्त. आर्त भक्त जिज्ञासू भक्त अनेक भक्त आहे म्हणून भक्तांचाच स्वभाव आहे एकमेव नारायण. गोकुळातल्या गोडलीचा विषय पाहणं. एक विषय तो सकळांचा हे विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण गावात कोण नंदा. वृत्ती वेदरी परमानंदा. पवा गोगळी पवा गोगळी त्यांचा एक विषय नारायण झाला म्हणून त्यांना भक्त म्हटले. ऐका आणि अशा भक्तांच्या घरी जगाचा बाप येतो. त्यांच्या समागमाला येतो. अनेक भक्तांच्या घरी आले. भक्त किती भक्त अनेक आहे. प्रत्येक समाजामध्ये भक्त झाले नाही का. प्रत्येक समाजामध्ये भक्त झाले. बघा ना मुसलमान समाजामध्ये कोण झाले. कबीर महाराज नाही का. कबीर मुमीम लतीफ मुसलमान. सेना नावे जाण विष्णुदास. चोखा मेळा बंका जातीचे महार. त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. आजीले उठून द्या. आजीले डोकल्या लागू राहिल्या. आजीले म्हणा जरा सगळा टाइम राहिला. हो आजीनं सिग्नल बी दिला गाडीचा. इकडे बी तिकडे त्या अकोल्याकडे गेलो बाबा मी परवा दिवशी. आजी बसेल होती कीर्तनात. काय करावं म्हटलं माय. आजीला म्हणले काय करू म्हणे बाबा. मुळा खाल्ला. तुरीच्या दाण्याची भाजी पण खाल्ली. चोपड्याकडे सोल्याची दाण्याची भाजी. सोले सोले नाही म्हटलं नाव कुठून पडलं. आजी म्हणे आमचा म्हातारा शोलेचा पिक्चर पाहत होता मी. ते तुरीचे दाणे शिकत होती मग त्याला आबानच नाव ठेवलं म्हणे सोल्याची भाजी. हो आजीनं भाजी खाल्ली. कीर्तनात आली. कीर्तन गेलं जड. झोप्याचा टाइम आणि कीर्तन उठ्याचा टाइम एकच झाला. अर्ध्या मधात कीर्तन आलं. आजीनं शिकण्या गेला. गेलो रे बाप. काही काही भागात तर एवढे हुशार व्हायला लोक. काही काही भागात मी तिकडे अकोल्याकडे गेलो बाबा. अकोल्याकडे कीर्तनाला गेलो. एका आजीच्या डोळ्याला मला काळा चष्मा दिसला. काळा. एक आजी आली. म्हटलं जाऊ द्या वयाच्या हिशोबाने डोळ्या काळ्या लक्ष्मी आजीचा. दुसरी बाई आली. दुसऱ्या बाईच्या डोळ्याले काळा चष्मा. 10-15 बायाच्या डोळ्याले काळा चष्मा. एका बाईले विचारलं मी म्हटलं मावशी एवढ्या बायाचे डोळे काढेल आहे का म्हणे. तसं काही नाही म्हणे बुवा. म्हटलं मग एवढ्या बायाला काळे चष्मे घालून कीर्तनात. म्हणे बुवा तुले नाही समजणार. म्हटलं का समजणार नाही. म्हणे याचं एकच कारण आहे म्हणे. बुवाच्या कीर्तनात जर कधी झोप आली तर बुवाले समजणार नाही की आजी झोपेल आहे की जागी आहे. बुवा कीर्तनात दंग आणि आजी झोप्यात दंग. आजीची गाडी गेली. ब्रह्मांड अख्खा मंडो घरी गेला. आणि आजी एकटीच बसली होती भागवत महाराज. निंबाच्या ओट्यावर मंडोबात होता. तिच्यावर बसेल होती. तिची सून चांगली 12 वाजे लोक वाट पाहिली. आणि त्या बाया राहतात पहारा देणाऱ्या. तिच्यातली एक बाई घरी आली. मग तिला विचार का म्हणे राधा आद्या. राधाबाई आमची सासू नाही आली का घरी. सासू होती 1.5 क्विंटलची. किती. एकदा राजेच्या घरात चोर शिरले तर दोघी चोरायच्या बगल मध्ये दाबले. आणि त्याच्या शातडल्यावर बसल्याची. ते खाली पडेल. ची 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 करत ते चोर पडेल. चोर ची ची करत. आणि आजीनं पप्प्याला त्याला एवढं पोरग. तर हे पोरग गुन्हाच आहे पान. त्या पोऱ्याला आवाज दिला म्हणे पप्प्या. ते पोरग आलं. म्हणे काय म्हणतो आजी. काय म्हणतो मी चोर पकडले म्हणे. त्याच्या छातीवर बसेल आजी. छातीवर बसेल
आणि तेवढ्यात आजी पप्प्याला म्हणे पप्प्या जाय म्हणे आल पोलीस आले बोलाव. ते पोरग बाहेर आलं. इकडे पाहते तिकडे पाहते इकडे पाहते तिकडे पाहते. आजी म्हणे असा काय पाहू राहिला रे? आजी म्हणे माई चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर म्हणे बाबा माई घेऊन जाय रे, माई घेऊन जाय. पण हे जेसीबीचं वज उचल काय उचल काय उचल. आजी दुसरी जेसीबीची बहीणच, एवढं मोठं वज. आता लेकरं लय बिलिंदर. आता तुमच्या गावातले पोरं लय हुशार आहे, गुणवान आहे, कीर्तनात येऊन बसले. आता इथले पोरं बिलिंदर. आता महाराज मागच्या महिन्यात 14 तारखेला मी तिकडे गेलो पुढं लातूरकडे. एक पोरग पडत आलं म्हणे बाबा बाबा. म्हटलं बोट रे पप्प्या. म्हणे बाबा पाया पडू द्या. पोरग पाया पडायला आला, धोत्राले 100 पुसला छानलं गेलं. एका ठिकाणी कथा चालू होती माझी. म्हणे बाबा. म्हटलं बोल बाळा. बाबा म्हटलं बोल ना रे बाळा. म्हणे बाबा. म्हटलं तुला का बाबा बाबाचा रोग व्हायलाय का? म्हणे बाबा आमच्याकडे दूध घ्यायला चाला, चहा घ्यायला चाला. म्हटलं तुझ्या घरी संध्याकाळी येईन. भागवत कथा चालू होती माझी तिकडे. म्हटलं तुझ्या घरी संध्याकाळी येईल. ते पोरग म्हणे बरोबर आहे म्हणे बाबा तुमचं. मोठ्या मोठ्या लोकांच्या बंगल्याच्या पायऱ्या लवकर चढतात, श्रीमंत लोकांच्या, आणि आमच्या गरीबाच्या घरी येत नाही. म्हटलं हे पोरग आपला गावात बदनामी करून टाकी. पहिला नंबर याच्या घरी चला. त्याच्या घरी गेलो बाबा. भीतीच ते भीतकंठ तिच्यावर असा गळवा होता, त्या गळव्यावर झाकण होतं. जसं त्याच्या घरी जातात की मी म्हटलं पप्पा याच्यात काय रे बाबा, ह्या गळव्यात काय? काय नाही बाबा बाबा ताक आहे. म्हटलं ताक? म्हटलं मिरचीची भाजी खायला होती यार रात्री, गडगड 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 ऍसिडिटी झाली पोटात. म्हटलं प्याले पुरतं ताक. ते पोरग अंदर गेलं. तेवढ्यात माझा कार्यक्रम चालू केला, घेतला गडवा, गट्ट 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 ताक पिऊन घेतलं. तेवढ्यात ते पोरग आलं. तेवढ्यात ते पोरग आलं. त्या पोरानं पाहिलं. म्हणे बाबांचं ताक पिलं. म्हणे बाबा. म्हटलं काय झालं रे? तुम्ही ना ताक पिलं. ताक पिलं. म्हटलं मग झालं काय? जाऊ द्या म्हणे, पिलं तर पिलं, एरी कुत्रीला फेकून देणं होतं. म्हटलं मेलो रे बाबा. नाही म्हणे बाबा तेवढंच पुण्य घडलं म्हणे मला. एक तर कुत्रीले फेकून देणं होतं, एक तर मांजरले पाजणं होतं. म्हटलं का रे? म्हणे काय नव्ह म्हणे बाबा, रात्री म्हणे मी ताक पित होतो, तेवढ्यामध्ये गळवा उघडा होता आणि तिच्यात मामूजी येऊन पडला, तो मेला होता. म्हणजे तांब्यामध्ये मामूजी मरेल ते ताक मले पिऊ दिलं पोऱ्यानं. ते ताक नाही पिलं. मला आला कसा राग झाला. हातात गळवा होता, तो तांब्या घेतला, घेतली फेकला, तांब्या फुटला. ताक पिलं तेवढं तपलं नाही पोरगो, पण तांब्या फुटला एवढं तपलं ना.